होतं आणि काय नेमकं स्पष्टीकरण? खरं तर टीका सोडून त्यांना दुसरं मला असं वाटतं काही हेच नाही आहे. टीका करणे आम्ही काम करतो. आपण बघितलं असेल, आम्ही रात्री 2 वाजता असेल, रात्री 1 वाजता असेल, आम्ही फील्डवरती असतो. नागरिकांच्या सूचनाचा त्या ठिकाणी सन्मान करून जिथं आणि दुसरी गोष्ट अशी की काल 12 वाजेपासून काल पूर्णपणे आदित्य ठाकरे साहेबांची काही मुंबईची टीम होती नाशिक शहरामध्ये. खड्डे कुठे आहे याची माहिती ते जमा करत होते. आणि आजचा जो त्यांचा दौरा होता, जी मला माहिती आहे ती दुपारी 12 ते दुपारी 4पर्यंतचा त्यांचा दौरा होता. 4 तासाचा खड्डे या शहरातले खड्डे पाहणी करण्याची. परंतु त्यांना जी माहिती दिलेली आहे आणि माहिती देणारे अजून जुनेच लोक आहेत, कारण ते जी पूर्ण माहिती जी दिली पाहिजे, जी रिअल माहिती दिली पाहिजे ती आदित्य ठाकरे साहेबांपर्यंत आजही पोहोचत नाही. याचंच दुःख होतं आहे. आणि जो 4 तासाचा त्यांचा दौरा होता तो 1 तासामध्ये आटोपण्यात आला. याचं कारण असं, ते ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांना कुठेही खड्डा आढळून आलेला नाही. आणि त्यांना जी माहिती दिलेली आहे ती चुकीची आहे. सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब नाशिक महानगरपालिकेमध्ये आले. आम्हाला वाटतं महापौरांना भेटतील, उपमहापौरांशी चर्चा करतील, महापौरांशी चर्चा करतील किंवा प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांशी चर्चा करतील. परंतु असं काही झालं नाही. ते त्यांच्या गटनेत्या कार्यालयामध्ये आले आणि गटनेत्या कार्यालयामध्ये जेवढी माहिती त्यांना प्राप्त झाली तेवढीच माहिती त्यांना अवगत होती. परंतु रिअल माहिती ही वेगळी आहे. नाशिक शहरामध्ये पाऊस प्रचंड पडला. पावसामुळे त्या ठिकाणी आज जर आपण बघितलं असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच भागामध्ये कुंभाचे कामं सुरू झालेले आहे. मी त्यांची थोडीशी प्रेस बघितली की ह्यापूर्वी पण कुंभ झालेला आहे. परंतु हो, बरोबर आहे. पण त्यावेळेस ज्यावेळेस शिवसेनेचा इथं महापौर होता त्यावेळेस त्यांचा महापौर ज्यावेळेस इथं होता त्यावेळी फक्त 65 करोड रुपयाचा निधी या ठिकाणी सिंहासनाच्या माध्यमातून प्राप्त झाला होता. आणि आत्ता जो निधी प्राप्त झाला आहे तो 32,000 करोड रुपयाचा निधीचे प्राप्त होऊन त्याचे कामं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागात रिंग रोड असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल, एअरपोर्ट असेल, रस्ते असेल, ड्रेनेज असेल, स्टॉर्म वॉटर असेल, तुमचं साधुग्राम असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कामं हे दिसत आहेत. आणि नाशिककर सुज्ञ आहेत, नाशिककरांना याची जाणीव आहे. परंतु आपण जर बघितलं असेल रात्री 2 वाजतासुद्धा त्या ठिकाणी प्रशासनासोबत आम्ही सर्वजण फील्डवर आहोत. आम्ही काम करणारे आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही आमचं काम करतो आहे. टीका करण्याचं त्यांचं काम आहे, ते करत आहे. परंतु माझी आपल्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की साहेब, या ठिकाणी आपल्याला जी कोणी आपल्या लोकांनी जी माहिती दिली आहे ते लोकही जुनेच आहेत आणि ती त्यांना जेवढी माहिती अपेक्षित होती ती त्यांनी तुम्हाला देणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला नाशिक महानगरपालिकेचे नाशिक शहराचा कशा प्रमाणामध्ये एक शाश्वत विकासाच्या दिशेने नाशिक जाते हे आपल्याला समजलं असतं. आणि आम्हाला जरी आपण त्या ठिकाणी भेटले असतात तर आम्हीसुद्धा आपल्याला इत्थंभूत आणि जी खरी माहिती आहे, वस्तुस्थिती आहे ते आपल्यासमोर मांडली असते. पण त्यांचं म्हणणंच होतं की त्यांचा दौरा तिथे होता, तिथे तुम्ही खड्डे बुजवले असं त्यांचा आरोप आहे. त्यांचा दौरा आधीच कळालेला होता आणि म्हणून नाही. मग मला एक सांगायचं आहे, साहेबांचा दौरा, आदित्य साहेबांचा दौरा हा मला असं वाटतं 12 ते 4 होता. मग 1 तासामध्येच का आवरला? 1 तासामध्ये तुमचे खड्डे पाहून झाले का? मग नेमकं खड्डेच बघण्यासाठी साहेबांना आपण या ठिकाणी बोलवलं होतं का? तर मला असं वाटतं आहे की नाशिक शहर हे मोठं शहर आहे. नाशिक रोड भाग आहे, पंचवटी आहे, सातपुर भाग आहे, सिडको आहे, मध्य नाशिक आहे, पश्चिम नाशिक आहे. या ठिकाणी सुद्धा आपण जाऊ शकला असतात. याचा अर्थ मी तुम्हाला सकाळी सांगितलं की जे खड्डे पडलेले होते त्यामध्ये साधारणतः 15,000च्या आसपास खड्डे हे प्रॉपर त्या ठिकाणी बुजवले गेलेले आहे. आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये 15 ऑगस्टच्या माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, यांनी सन्मान्य अधिकाऱ्यांना, महापौरांना, आयुक्तांना या ठिकाणी आणि प्रमुख अधिकाऱ्यांना बोलून सक्त त्या ठिकाणी वॉर्निंग देऊन सांगितलं की 15 ऑगस्टच्या आत हे सगळे खड्डे बुजले गेले पाहिजे. याचा अर्थ त्यांनी 1च तासात दौरा आटोपला म्हणजे त्यांना कुठेही खड्डा शोधणे सापडला नाही. त्यांचं म्हणणंच ते होतं की मी येतोय म्हणून हे सगळे खड्डे स्पीडली बुजवले नाही. ते आता हे तर काल समजलं. परंतु मागच्या गेल्या 8 ते 10 दिवसापासून खड्डे बुजवण्याचं काम हे पूर्वत आहे आणि आपणही बघतात, आपल्या माध्यमातून संपूर्ण नाशिक आणि महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्याच्यामुळं ते येत आहे म्हणून बुजवले तर असं काही नाही आहे. नाशिक महानगरपालिका आणि आम्ही सत्तेत आहोत. नाशिक शहरातील नागरिकांना जे अपेक्षित आहे, रस्ते सुरळीत अपेक्षित आहेत आणि चांगल्या पद्धतीचं काम करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही करतो आहे. परंतु येणाऱ्या 6 महिन्यामध्ये मी परत आपल्या माध्यमातून आदित्य साहेबांना आमंत्रण देऊ इच्छितो की आपण आता या आणि आता आम्ही आपल्याला नाशिक शहर हे पुढच्या 6 महिन्यामध्ये कसं आहे हे आम्ही स्वतः आपल्याला वाटलं असतं फिरून दाखवू. त्यानंतर ज्यावेळेस कुंभमेळा असेल त्यावेळेस या नाशिकचा चेहरा मोहरा हा बदललेला दिसेल आणि त्यावेळेससुद्धा सन्माननीय आदित्य साहेबांनी हे यावं असेच आपल्या माध्यमातून त्यांना निमंत्रण दिलं. ओके.